स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख शासनाकडून देण्यात आलेली आहे। तर आज तारीख आहे 8 नोव्हेंबर 2025 आणि फक्त 10 दिवस बाकी राहिले आहे। तर या 10 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तर पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही 2 मिनिटात ई-केवायसी कशी करायची। शेवटचा ऑप्शन सर्वात महत्त्वाचा असणार आहे, त्या ठिकाणी चुकी करायची नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर ई-केवायसीची पूर्ण प्रोसेस शेवटपर्यंत पहा। तर बघा, सर्वात आधी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता वेबसाईटची लिंक तुम्हाला मिळणार आपल्या कमेंट बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही ई-केवायसी करू शकता। सर्वात आधी प्रोसेस पहा, त्यानंतर लिंकवर क्लिक करा। कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर बघा, वेबसाईट आपण ओपन केली। या ठिकाणी फ्रंट पेजवर आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। आपण या ठिकाणी क्लिक केलं, सर्व लाईव्हच तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। तर बघा, सर्वात पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे लाभार्थी आधार क्रमांक। आपल्याला या ठिकाणी अर्जदार लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकून द्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड, खाली जे काही नंबर आहेत ते नंबर सेम टू सेम तुम्हाला या ठिकाणी बाजूला फिल करायचे आहे। त्यानंतर खाली बटन दिलेलं आहे मी सहमत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP पाठवा। OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला, तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर वर 6 नंबरचा OTP येईल आणि सेकंड नंबरचं पेज तुमच्या समोर अशा प्रकारचं ओपन होईल। या ठिकाणी आधार नंबरवर येणारा 6 नंबरचा OTP टाकायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं। तर तुमच्या समोर पुन्हा सेम टू सेम सेकंड पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक मागितलेला आहे। तर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा। लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा, लग्न झालं नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा। त्यानंतर आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड सेम टू सेम दिलेले नंबर या ठिकाणी बाजूला फिल करायचे। त्यानंतर पुन्हा मी सहमत आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि OTP पाठवा। आता तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल। तर सेकंड पेज तुमचं अशा प्रकारे ओपन होईल। त्या ठिकाणी तो आधार क्रमांकावर येणारा OTP टाकायचा, समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर बघा, तुम्ही आधार कार्ड सबमिट केल्यानंतर पती वडिलांचं नाव ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। तुम्हाला थोडं बाजूला जायचं आहे। बाजूला गेल्यानंतर तुम्हाला बघा जाती प्रवर्गाचं ऑप्शन दिलेलं आहे। तुमची जात कास्ट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणावरून निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत। जर आणि पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर त्यांच्या वाक्याला नकार द्यायचा, म्हणजे नाही सिलेक्ट करायचं। दुसरा नंबरचं ऑप्शन आहे तुमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे का। फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल तरच होय सिलेक्ट करायचं। 2 पेक्षा जास्त किंवा 2 विवाहित किंवा 2 अविवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल तर नाही सिलेक्ट करायचं। दोन्ही ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर जे काही या ठिकाणी बघा खालच्या बाजूला टिक दिलेली आहे, तुम्ही जे काही उपरोक्त माहिती दिली ते सर्व बरोबर आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे। तर या ठिकाणी ब्ल्यू टिकवर क्लिक करायचं आणि खाली सबमिट करा। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला पॉपअप येईल। काही बहिणींना ऑरेंज कलरचा पॉपअप येत आहे तर काही बहिणींना ग्रीन कलरचा पॉपअप येत आहे आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज दिसून येईल। तर अशा प्रकारे मोबाईलमध्ये 2 मिनिटात तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। लगेच करून घ्या, 10 दिवस बाकी राहिलेले आहे। तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।